नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण लास्ट व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 10 मॅथ्स 2 मधील पायथागोरस थेरम या लेसन मधील प्रॉब्लेम सेट 2 चे पहिले 10 क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत. सो आज आपण क्वेश्चन नंबर 11, 12, 13 या क्वेश्चनला पाहणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 11 काय दिलाय पहा. हा स्टार क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. In triangle ABC, angle BAC is equal to 90 degree. In triangle ABC, angle BAC is equal to 90 degree. Means इथं angle A जो आहे तो angle A आपणाला 90 डिग्री दिलेला आहे. इथं angle A जो आहे तो 90 डिग्री आपणाला इथं दिलेला आहे. ओके, सो segment BL and segment CM are medians. Segment BL and segment CM are the medians. Okay. ऑफ ट्रायंगल ABC. देन प्रूव्ह दॅट. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय पहा. 4 इन ब्रॅकेट BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 5BC स्क्वेअर. हे आपल्याला इथं प्रूव्ह करायचंय. तर पहा, आता हा स्टार क्वेश्चन आहे, थोडंसं लेंदी होणार आहे क्वेश्चन, परंतु असा एवढा पण डिफिकल्ट क्वेश्चन नाहीये. खूप इझी क्वेश्चन आहे, आपण या पाहणार आहोत. तर काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये पहा की देताना आपल्याला दिलेलं आहे की हा जो ट्रायंगल ABC आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे आणि त्याच्यामध्ये BL आणि CM या बोथ काय दिलेल्या आहेत तर मीडियन दिलेल्या आहेत. म्हणजे इथं आपल्याला सुरुवातीला पायथागोरस थिअरम आपल्याला अप्लाय करायला लागणार आहे आणि नंतर अपोलोनियस थिअरम, कारण BL आणि CM हे आपल्याला इथं मीडियन दिलेले आहेत त्यामुळं. ओके, सो आपण पहिल्यांदा इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC मध्ये आपल्याला दिलेलं काय आहे, अँगल A इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल A 90 डिग्री दिलेला आहे. त्याच्यानुसार बाय पायथागोरस थेरम, पायथागोरसच्या थेरम नुसार हायपोटेनस कोणता इथं आता BC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. ओके, दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. आता या दिलेल्या इक्वेशन नुसार आपण आता काय करूया, या ट्रायंगल मध्ये नाव इन ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC मध्ये BL पहिला घेऊया. BL आपणाला BL इज अ मीडियन. ओके, BL हा मीडियन दिलेला आहे. मग BL जर मीडियन असेल तर आपण इथं अपोलोनियस थिअरम अप्लाय करू शकतो. देअरफॉर फ्रॉम अपोलोनियस थिअरम, काय आहे अपोलोनियस थिअरम? वन साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर इज इक्वल टू 2 मीडियन स्क्वेअर प्लस 2 AL स्क्वेअर इथं आपल्याला घ्यावा लागणार आहे. सो BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर इज इक्वल टू 2BL स्क्वेअर प्लस 2AL स्क्वेअर. ओके, सो इथं आपल्याला हे अपोलोनियस थिअरम आपण एका मीडियन साठी अप्लाय केलेलं आहे. सो सेकंड नंबर इक्वेशन आहे हे. 1 मिनिट, आपण थोडस व्यवस्थित राईट करूया. इक्वेशन नंबर सेकंड. ठीक आहे, आता पुन्हा सिमिलरली आपण जो सेकंड मीडियन आहे त्या सेकंड मीडियनला आपण सॉल्व्ह करूया. सिमिलरली CM इज अ मीडियन. आता CM मीडियन आपण इथं घेऊन आपण पुन्हा फ्रॉम अपोलोनियस थिअरम, काय आहे अपोलोनियस थिअरम? पुन्हा एकदा सेम. आता इथं CM मीडियन घेणार, त्यामुळे आपण BC स्क्वेअर आणि AC स्क्वेअर आपल्याला इथं अप्लाय करायला लागणार आहे. ओके, सो BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2CM, म्हणजे मीडियन इथं आता CM आहे. 2CM स्क्वेअर प्लस 2AM स्क्वेअर. ओके, सो दिस इज द इक्वेशन नंबर 3. आता हे दोन्ही इक्वेशन आपण काय करूया, आता ऍड करूया.
add equation second and third. इक्वेशन सेकंड आणि थर्ड आपण आता इथं ऍड करूया. आपण थोडंसं साईड चेंज करूया, इकडच्या साईडला आपण आता घेऊया. आता या दोन्ही इक्वेशनला ऍड करत असताना दोन्ही इक्वेशनची लेफ्ट हँड साईड आहे बीसी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. ओके, सो इथं आपण आता राईट करणार आहोत बीसी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बीसी स्क्वेअर, सॉरी 1 मिनिट, इज इक्वल टू नाही, इथं ऍडिशन करतोय आपण. बीसी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर, ही लेफ्ट हँड साइड झाली. 1 मिनिट, हा, इज इक्वल टू आता राईट हँड साइड काय आहे 2bl स्क्वेअर प्लस 2al स्क्वेअर, 2bl स्क्वेअर प्लस 2al स्क्वेअर प्लस थर्ड इक्वेशनची 2cm स्क्वेअर प्लस 2cm स्क्वेअर प्लस 2am स्क्वेअर. ओके, हे इक्वेशन सेकंड आणि थर्ड आपण ऍड केले. आता याच्यामध्ये काय होऊ शकतं बा, बीसी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर 2bc स्क्वेअर, 2bc स्क्वेअर प्लस आता इथं राहिला काय ए बी स्क्वेअर आणि एसी स्क्वेअर. ए बी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर इक्वेशन नंबर फर्स्ट नुसार ए बी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर हा काय आहे बीसी स्क्वेअर आहे. म्हणजे इथं आपण डायरेक्ट आता लिहू शकतो बीसी स्क्वेअर इज इक्वल टू, इथं पाहता आपण जे दोन्ही मेडियन्स आहेत ते दोन्ही मेडियन्स आपण बाजूला घेऊया. 2bl स्क्वेअर प्लस 2cm स्क्वेअर प्लस 2al स्क्वेअर प्लस 2am स्क्वेअर ऍज इट इज. ओके, आता 2bc स्क्वेअर प्लस bc स्क्वेअर 3bc स्क्वेअर, इथं हा हे ऍज इट इज राईट करावं लागणार आहे आपल्याला. 2bl स्क्वेअर प्लस 2cm स्क्वेअर प्लस 2al स्क्वेअर प्लस 2am स्क्वेअर. ओके, आता पहा आपल्याला इथं प्रूव्ह काय करायचं याच्याकडे आपण थोडंसं फोकस करणं गरजेचं आहे. इथं 5bc स्क्वेअर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता इथं 3bc स्क्वेअर आलेला आहे, याचा अर्थ आपल्याला बोथ साइडला 2 ने मल्टिपल जर केला तर इथं थोडंसं 6 येऊ शकतं, परंतु काहीतरी करून आपण ते आणखी 1 त्याच्यातनं सबट्रॅक्ट करू शकतो. तर पाहूया आता बोथ साइड मल्टिपल बाय 2. ओके, सो 2 3 जा 6bc स्क्वेअर इज इक्वल टू 2 2 जा 4bl स्क्वेअर प्लस 2 2 जा 4cm स्क्वेअर प्लस 2 2 जा 4al स्क्वेअर प्लस 2 2 जा 4am स्क्वेअर. ओके, असे हे आपण आता बोथ साइडला 2 ने मल्टिपल केलेलं आहे. आता पाहूया याच्यामध्ये काय चेंजेस होऊ शकतात. ठीक आहे, इथं 4al स्क्वेअर आणि 4am स्क्वेअर आहेत, या दोघांना आपण स्क्वेअर फॉर्म मध्ये टाकूया. हे पहिले ऍज इट इज राईट करूया. 6bc स्क्वेअर इज इक्वल टू 4bl स्क्वेअर प्लस 4cm स्क्वेअर प्लस आता याला आपण स्क्वेअर फॉर्म मध्ये करायचं असेल तर ब्रॅकेट मध्ये 2al ब्रॅकेटचा स्क्वेअर, मिनिंग तोच राहतोय इथं सुद्धा 2am होल स्क्वेअर. ओके, आता 6bc स्क्वेअर इज इक्वल टू 4bl स्क्वेअर प्लस 4cm स्क्वेअर प्लस आता इथं 2al स्क्वेअर आणि 2am स्क्वेअर आहे. पहा 2al स्क्वेअर मीन्स ac स्क्वेअर आणि 2am स्क्वेअर मीन्स ab स्क्वेअर. मग आपण इथं 2al स्क्वेअरच्या जागी आपण ac स्क्वेअर टाकू शकतो. सो इथं ac स्क्वेअर प्लस ab स्क्वेअर. आता पुन्हा एकदा इक्वेशन नंबर फर्स्ट पहा. इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये ab स्क्वेअर प्लस ac स्क्वेअर, इथं ac स्क्वेअर प्लस ab स्क्वेअर दिलेलं आहे, म्हणजे आपण याच्या जागी आपण bc स्क्वेअर टाकू शकतो. सो इथं राईट करूया 6bc स्क्वेअर इज इक्वल टू 4bl स्क्वेअर प्लस 4cm स्क्वेअर.
आणि इथं AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअरच्या जागी आपण टाकणार BC स्क्वेअर. ओके, आता हा BC स्क्वेअर इकडे आल्यानंतर मायनस होणार. 6BC स्क्वेअर इज इक्वल, सॉरी 1 मिनिट, मायनस BC स्क्वेअर इज इक्वल टू 4BL स्क्वेअर प्लस 4CM स्क्वेअर. ओके, आता पहा आपल्याला जे प्रूव्ह करायचंय ते बऱ्यापैकी इथं मिळालेलं आहे. 6BC स्क्वेअर मायनस BC स्क्वेअर 5BC स्क्वेअर, 5BC स्क्वेअर इज इक्वल टू, आता इथं दोघांमध्ये सुद्धा 4 कॉमन आहे, सो 4 इन ब्रॅकेट BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर. ओके, सो आता हेच थोडंसं आपण चेंज करूया. फक्त आपल्याला BC स्क्वेअर राईट साईडला घ्यायचं आहे, देअरफॉर इथं आपण राईट करू शकतो 4BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू 5BC स्क्वेअर. हेन्स प्रूव्ह. इथं प्रूव्ह झालेलं आहे. ओके, दिस इज द क्वेश्चन नंबर 11. जरी हा स्टार क्वेश्चन असला तरी सुद्धा थोडस आपण इथं आपल्याला दिलेल्या कंडिशन्स नुसार आपण सॉल्व्ह करत गेलो तर क्वेश्चन मध्ये एवढं डिफिकल्ट असं काही नाहीये. हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्स साठी, कधी कधी 4 मार्क्स साठी सुद्धा विचारू शकतात. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12. Sum of the squares of adjacent sides of a parallelogram is 130 square centimeter and length of one of its diagonal is 14 centimeter. Find the length of the other diagonals. Okay, so already I have draw one figure here, parallelogram ABCD. So in this figure diagonals are AC and BD. These are the two diagonals. So what are the conditions or informations given in this question? Sum of the squares of adjacent sides of a parallelogram is 130 degree. Okay, so suppose आपण इथं जर adjacent sides AB and BC सपोज केल्या तर आपल्याला त्यांची जी काही मेजरमेंट्स आहे ती 130 स्क्वेअर सेंटीमीटर इथे दिलेली आहे. अँड लेंथ ऑफ वन ऑफ द इट्स डायगोनल इज 14 सेंटीमीटर. आणि जर आपण असे सपोज केलं की BD हा वन डायगोनल जो आहे तो जर 14 सपोज केला तर आपल्याला सेकंड डायगोनल जो आहे AC हा फाइंड आउट करावा लागणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट quadrilateral ABCD is a parallelogram. Okay, quadrilateral ABCD is a parallelogram. Therefore diagonals BD and AC. Okay, diagonals BD and AC. So now from the property of parallelogram, their diagonals are bisect to each other. Okay, so I have write here the property of from parallelogram, diagonals are bisect to each other. Okay, diagonals are bisect to each other. So now therefore from BM is equal to 1/2 of BD. ओके, सो दिलेल्या प्रॉपर्टी नुसार जर डायगोनल्स हे जर एकमेकांना बायसेक्ट करत असतील तर इथं BM आणि MD हे दोन्ही इक्वल राहणार आहेत. सो BM इज इक्वल टू हाफ ऑफ द BD. आणि आपण आता सपोज केलेला आहे की जो दिलेला एक डायगोनल आहे तो BD सपोज केला तर 1/2 into 14, 1/2 into 14, 1 minute, 1/2 into 14. So 2 1s are 2, 2 7s are 14. So here 7 centimeter. BM is equal to 7 centimeter. Okay, so next one, आता आपल्याला BM मिळाला. आता इथं जर BM हा जर डायगोनल असेल, ओके, इथं राईट करूया आपण. नाव इन triangle ABC, BM is a median. Okay, BM is a median. Therefore we have apply here Apollonius theorem. Therefore from Apollonius theorem,
ओके, अपोलोनियस थिअरम आपण काय अप्लाय करू शकतो इथं? AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर is equal to 2 median square. So median BM, 2 median square plus one another diagonal's half side, 2 AM square, 2 AM square. Okay, already AB square plus BC square information are given here, 130 square centimeter. So I have write the 130 here, then 2 into BM already we have find out here, 7 square plus 2 AM square. Okay, so 130 as it is, 2 into square of 7, 49 plus 2 AM square. Okay, so now remaining parts we have solved in the next side here. So 130, 49 to the 98, so 130, 130, so 98 plus here, opposite side minus, so minus 98 is equal to 2 AM square. थोडंसं आपण प्रॉपरली राईट करूया इथं, 2 AM square. Okay, so 130 minus 98, 32, 32 is equal to 2 AM square. So 2 multiple here, opposite side divide, is equal to 2 AM square. 2 ones are 2, 16 to the 32, 32. So 16 is equal to AM square. So आपण इथं स्क्वेअर काढला, अपोजिट बाजूला स्क्वेअर रूट AM. So 16 square root 4 is equal to AM. Okay, therefore AM is equal to 4 centimeter. ओके, हाफ पार्ट आला, सेकंड डायगोनलचा हाफ पार्ट मिळाला. सो AC आपल्याला फाइंड आउट करायचं असेल, therefore AC is equal to 2 times AM. Okay, so 2 into 4, so 2 into 4, 8 centimeter. AC is equal to 8 centimeter. So इथं सेंटेन्स तुम्ही राईट करू शकता, the another diagonal AC is equal to 8 centimeter. Therefore the length of other diagonal is equal to 8 centimeter. Okay, so this is the question number 12. Okay, take screenshot. Then next question number 13. In triangle ABC, segment AD perpendicular to segment BC. In triangle ABC, AD perpendicular to BC, then DB is equal to 3CD. DB is equal to 3CD. It means this is the 1/3 part of the BC. Okay, so this is the main information given here. Then prove that 2AB square is equal to 2AC square plus BC square. 2AB square is equal to 2AC square plus BC square. ओके, हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. सो आता दिलेली की इन्फॉर्मेशन आहे ती पहिले आपण इथं राईट करूया. इन ट्रायंगल ABC, AD is perpendicular to BC. AD is perpendicular to BC, and also what are the given here? DB is equal to 3 CD. ओके, सो आता आपण इथं बघा, हा एडी परपेंडिक्युलर झाल्यामुळे आपल्याला इथं 2 ट्रायंगल्स तयार झालेले आहेत, राईट अँगल ट्रायंगल्स. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टेक ट्रायंगल फर्स्ट, ट्रायंगल ADC. सो इन ट्रायंगल ADC, angle D is equal to 90 degree. Therefore from Pythagoras theorem, so पायथागोरसच्या थिअरम नुसार हायपोटेनस AC, सो AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर किंवा DC स्क्वेअर.
So this is the equation number first. Then second right angle triangle ADB. So in triangle ADB, angle D is equal to 90 degree. Therefore, from Pythagoras theorem, so पायथागोरसच्या थेरम नुसार आपण काय राईट करणार इथं आता, हायपोटेनस AB. सो AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर. ओके, दिस इज द इक्वेशन नंबर सेकंड. आता इक्वेशन नंबर सेकंड आपल्याला प्रूव्ह काय करायचंय बघा, 2AB स्क्वेअर 2AC स्क्वेअर. मग इथं जर 2AB स्क्वेअर ऑलरेडी आपला AB स्क्वेअर आलेला आहे, याला जर आपल्याला 2AB स्क्वेअर जर आपल्याला करायचं असेल तर इथं आपण काय करू शकतो, तर बोथ साइड मल्टिपल बाय 2 करू शकतो. ओके, सो इथं आपण बोथ साइड मल्टिपल बाय जर 2 केला, बोथ साइड मल्टिपल बाय 2, मल्टिपल बाय 2. आता आपण काय करूया, साइड थोडी चेंज करू, इकडच्या बाजूला आपण आता राईट करायला घेऊया. ओके, बोथ साइड मल्टिपल बाय 2. सो इथं 2AB स्क्वेअर इज इक्वल टू 2AD स्क्वेअर प्लस 2DB स्क्वेअर, 2DB स्क्वेअर. ओके, आता 2DB स्क्वेअर, आता याच्यामध्ये आता काय काय आपण चेंजेस करू शकतो, तर पहा आता दिलेल्या कंडिशन नुसार आपल्याला याच्यामध्ये चेंजेस करत जायचं आहे. काय काय दिले बघा, 2AB स्क्वेअर ऍज इट इज राईट करणार आपण, 2AB स्क्वेअर इज इक्वल टू 2AD स्क्वेअर प्लस आता 2DB स्क्वेअर इथं दिलेलं आहे बघा, DB इज इक्वल टू 3CD स्क्वेअर, म्हणजे DBच्या जागी आपण 3CD स्क्वेअर टाकू शकतो. सो 2 इंटू 3CD स्क्वेअर, 3CD स्क्वेअर. ओके, सो 2AB स्क्वेअर ऍज इट इज 2AD स्क्वेअर प्लस 2 इंटू 3 चा स्क्वेअर 9, 9CD स्क्वेअर. ओके, सो 2AD स्क्वेअर इथं हे ऍज इट इज असंच वरून खाली येणार आहे. 9 टू जा 18, सो 18CD स्क्वेअर. हे अगेन ऍज इट इज खाली 2AD स्क्वेअर प्लस आता 18CD स्क्वेअर आहे, इथं आपल्याला AD स्क्वेअर आहे, AD स्क्वेअर आणि इथं 2AD स्क्वेअर असेल तर या CD स्क्वेअरची आपण फोड काय करू शकतो, सो 2CD स्क्वेअर, CD स्क्वेअर प्लस 16CD स्क्वेअर. ओके, हे असं का केलं आपण, तर AD स्क्वेअर आणि CD स्क्वेअर पहा, AD स्क्वेअर आणि CD स्क्वेअर इक्वेशन नंबर फर्स्ट नुसार आपल्याला इथं AC यूज करता येणार आहे, म्हणून आपण इथं 18CD स्क्वेअरची इथं आपण फोड केली. मिनिंग तेच राहिलेले, 2CD स्क्वेअर प्लस 16CD स्क्वेअर, 16 प्लस 2 18CD स्क्वेअर ऍज इट इजच राहणार आहे. फक्त आपण त्याची फोड आपल्याला जे प्रूव्ह करायचे त्याच्यासाठी आपण केलेलं आहे. सो इथं 2AB स्क्वेअर ऍज इट इज. आता इथं पहा 2 कॉमन आपण इथं राईट करू शकतो, ब्रॅकेटमध्ये AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर प्लस 16CD स्क्वेअर. सो 2AB स्क्वेअर ऍज इट इज. आता इथं AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर इक्वेशन नंबर फर्स्ट नुसार AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर और CD स्क्वेअर या दोघांच्यासाठी आपण इथं राईट करू शकतो AC स्क्वेअर. सो 2AC स्क्वेअर प्लस 16CD स्क्वेअर. ठीक आहे, आता हे जे 16 आहेत हे 16 आपण स्क्वेअर फॉर्म मध्ये राईट करायचे आहेत. 2AB स्क्वेअर ऍज इट इज 2AC स्क्वेअर प्लस 16 कोणाचा स्क्वेअर आहे, तो 4 चा, सो 4CD ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो 4CD स्क्वेअर आपण इथं राईट केला. आता 4CD स्क्वेअर राईट केल्यानंतर आपण काय करू शकतो, पुढं या 4CD स्क्वेअरची आपण पुन्हा फोड करणार आहेत. आता कशासाठी फोड करायची इथं आपल्याला, कारण इथं जर आपण 3CD स्क्वेअर, कारण आपल्याला इथं देताना
जे दिलेले आहेत म्हणजे प्रूव्ह करायच्या कंडिशननुसार आपल्याला इथं चेंज करावं लागणार आहे. 2ab स्क्वेअर ॲज इट इज, इथं 2ac स्क्वेअर प्लस 4cd स्क्वेअरची आपण फोड करणार, cd स्क्वेअर प्लस 3cd स्क्वेअर. आता बघा मिनिंग तेच राहिले, cd स्क्वेअर प्लस 3cd स्क्वेअर, 3 प्लस 1 4cd स्क्वेअर ॲज इट इज इथं राहत आहे. सो अगेन वी हॅव राईट हिअर आता 2ab स्क्वेअर इज इक्वल टू 2ac स्क्वेअर प्लस cd स्क्वेअर प्लस 3cd स्क्वेअर. आता पुन्हा एकदा पहा इथं 2ac स्क्वेअर आणि cd स्क्वेअर हे आपण जे cd स्क्वेअर आणि 3cd स्क्वेअर केलेले आहेत. आता यांच्यासाठी आपण पुन्हा थोडंसं आता इथं बघा हे 3cd स्क्वेअर कशासाठी केला आपण, इथं आपल्याला दिलेली जी कंडिशन आहे गिवन पार्ट जो आहे त्या गिवन पार्ट नुसार 3cd स्क्वेअर साठी आपण db राईट करू शकतो. सो अगेन I have write here 2ab square is equal to 2ac square plus cd square plus 3cd square च्या जागी आपण टाकणार db स्क्वेअर. ओके, सो आता इथं db स्क्वेअर आला, आपण या cd स्क्वेअर आणि db स्क्वेअरला जर एका ब्रॅकेट मध्ये टाकला तर आपल्याला लक्षात येईल की इथं आपण नीट ऑब्झर्व केलं बघा फिगरचा बेस जो आहे बघा dc स्क्वेअर आणि db स्क्वेअर हे दोन्ही जर आपण एकत्र केले तर आपल्याला bc स्क्वेअर मिळणार आहे. सो इथं आपण राईट काय करणार 2ab स्क्वेअर इज इक्वल टू 2ac स्क्वेअर प्लस cd स्क्वेअर प्लस db स्क्वेअर आपण कॉमन राईट करणार bc स्क्वेअर. बघा आपल्याला जे प्रूव्ह करायचे ते मिळालंय का 2ab स्क्वेअर इज इक्वल टू 2ac स्क्वेअर प्लस bc स्क्वेअर. ओके, हेन्स प्रूव्ह. खूप इझी होतं हे, फक्त थोडंसं चेंजेस आपल्याला कशासाठी करावे लागतात, आपल्याला जे प्रूव्ह करायचे त्या प्रूव्ह करण्यानुसार आपण इथं थोडे थोडे चेंजेस केले. जसं की इथं हे जे 3cd स्क्वेअर त्याचा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर केला तर इथं आपण म्हणजे इथं फोड केली आपण db स्क्वेअरची तर 3cd स्क्वेअर दिलेल्या क्वेश्चन प्रमाणे. इथं पुन्हा आपण 18cd स्क्वेअरची फोड केली 2cd स्क्वेअर 16cd स्क्वेअर. पुन्हा इथं आणखी काय चेंजेस केला तर हा 16cd स्क्वेअर आपण स्क्वेअर फॉर्म मध्ये केला. पुन्हा cd स्क्वेअर आणि 3cd स्क्वेअर यांची फोड केली कशासाठी तर आपणाला इथं दिलेला आहे 3cd हा db च्या इक्वल आहे म्हणजे इथं db आपण तिथं त्याच्या जागी टाकला. मग आपण जर पाहिलं तर cd स्क्वेअर आणि db स्क्वेअर, cd स्क्वेअर आणि db स्क्वेअर हा स्क्वेअर आपण जर कॉमन केला तर bc स्क्वेअर मिळाला. अशा पद्धतीने इथं आपला हा क्वेश्चन नंबर 13 सॉल्व्ह झालेला आहे. ओके, सो रिमेनिंग क्वेश्चन्स वी विल सॉल्व्ह नेक्स्ट व्हिडिओ. सो चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरायचं नाही म्हणजे आपल्याला मॅथ्सशी रिलेटेड सर्व व्हिडिओज इथं मिळून जातील. धन्यवाद.